चा लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. सादर करते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूया थोड्याच वेळात. सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना. जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी. तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करीत आहोत. देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. मधुर शब्द कानावर सूर संगती, कृषी औद्योगिक प्रगतीच्या बातम्या किती. मधुर शब्द कानावर सूर संगती, कृषी औद्योगिक प्रगतीच्या बातम्या किती. युवा वनितांनी शास्त्रीय संगीताचे सूर, नभो नाट्यनीये लोक संगीतास पूर. युवा वनितांनी शास्त्रीय संगीताचे सूर, नभो नाट्यनीये लोक संगीतास पूर. प्रिय अमुची आकाशवाणी, प्रिय अमुची आकाशवाणी. कल्पना करा, 1965चं वर्ष आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत. हो, बाहेर अचानक सायरन वाजू लागतो. सगळीकडं काळा कुट्ट अंधार, खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे. संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला, थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये. श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल. श्रोते हो, 1962चं चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965चं पाकिस्तानचं युद्ध, हे 2 आघात होते. आपण विचार करू शकतो श्रोते हो, की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल. सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती. तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती, असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे. हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71च्या युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं, तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती, तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला, हे या भागामध्ये आपण बघणार आहोत. श्रोते हो, 60 आणि 70च्या दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात, जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे, तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं मुळी. बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं, हो हे खरंय, पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात. सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली. हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय, पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईकमध्ये बोलून काय करू शकतो? आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय, हम्म, पण ते काम कसं करत होतं हम्म, जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं हो, तर मी विचार करत होतो हम्म, की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जासंस्थेचं काम करत होती. तसंच सीमेवर काही घडलं तर तो सिग्नल घेऊन संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या. युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो, हो ना. समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो. हो, लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो. बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं. हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली. शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते. म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत. अरे बापरे, हम्म, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची. हो ना, ते असंच करत होते. आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का. हम्म, संयमित सत्याचा मार्ग. विश्वासार्हता. हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली. शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो हो. विश्वास आकाशवाणीने मिळवला. बरोबर. सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं, नाही खरंय का? खरंय. आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं. हो हो. कारण 1965 आणि 71च्या युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या. शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः हम्म, सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये हम्म. जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवायचे. बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग. हो, विचार करा. म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा. हो, विचार करा. हं? युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात हम्म, जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे, हम्म. तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल. हो ना. पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं. बरं. 1965 मध्ये पण तेच केलं बरं का. हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थानं आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते. आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं. हो ना. आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार हम्म, या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते. हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना 2 आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक. हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम. हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी. अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय? बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची. गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट, नाही हो का? हो. सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं आणि ते तेव्हा मिळालं देखील होतं बरं का. एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत. बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बरं का आता. हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय हम्म, तो संपूर्ण देश, ते लोक
आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत. हो ना. त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती हम्म. कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते. हो, हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं. खरंच ना. संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी. 1962च्या भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का? हो तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हमखास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळं हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा. हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा, हो, हो, हो. ओ भारत देश है मेरा. किती छान गाणं हे होतं रफी हे. साहेबांचं गाणं तर अजरामर झालंय. हो ना. ते 1965च्या युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. हम्म. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की हो, नाही, अगदी. जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्रचेतना जागृत होत असते. म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं, हो ना. ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं. नक्कीच. 1962, 65 आणि 71 हम्म. या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं. हो. केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी हम्म. ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली हो. आणि बनत आहे. हो ना. आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते. 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं. हो. पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली. हो ना. शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72च्या काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली. पण आपण आज अशा एका जगात आहोत हम्म. की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय तेच तर. हे शोधणं कठीण झालंय. हो ना. आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय. प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली आहे, हो बरं का? ना. बरोबर अगदी. अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत, हो. तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षाने जाणवते. हो. हे वास्तव बरं का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही. बरोबर. आज आपल्या इथं तांत्रिकदृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिकदृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का? आज आपण इंटरनेट, फायबर ऑप्टिक्स आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन या सगळ्यांच्या शिखरावरती पोहोचलोय. अगदी अगदी. रेडिओ हे आजच्या पिढीसाठी जुनं आणि कालबाह्य तंत्रज्ञान वाटू शकतं. तोच रेडिओ किंवा आकाशवाणी येणाऱ्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा साज घेऊन श्रोत्यांना ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीमध्ये बांधून ठेवेल, हे नक्कीच. पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. हां. समजा हो. उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं. हम्म. कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय बापरे. होईल? काय होईल मग? सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले, हो. मोबाईलचे टॉवर्स बंद पडले हो ना. आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन
फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील. बरोबर. सर्वत्र डिजिटल अंधार पसरला तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते बरं का त्यावेळी. अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणीच उरेल. रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील. हो, ज्या डिजिटल नेटवर्कमध्ये पाळंमुळं अडकलेली ना, ते नेटवर्क कोसळलं तर आपल्याला पुन्हा एकदा अशाच एखाद्या अढळ आणि साध्या तंत्रज्ञानाकडे परत जावं लागेल, हे नक्की. जे कोणत्याही इंटरनेट शिवाय थेट हवेतून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवू शकतं. म्हणूनच ना, इतिहासातल्या या पानांवरून आपण फक्त जुन्या आठवणींना उजाळा देत नाही, तर भविष्यातल्या संकटांसाठी एक धडाही घेत आहोत बरं का. युद्धाच्या त्या धुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना, हो, तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे. हो, नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत. नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेडा गावातलं आहे. धरणगाव तालुक्यामध्ये निंबोरा म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेड्यागावात शिक्षण नाही, काही नाही. अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/49 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंमळनेरहून माझं रिटायरमेंट झालं. 1960 मध्ये रेडिओ घेतला, फिलिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम. आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे विनाका गीत मला फार आवडीचं माझं मनोरंजन. आकाशवाणीच्या याच्यातला हे विनाका गीत मला. नंतर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले त्यावेळेला. त्याच्या परिस्थितीमध्ये झाला स्वातंत्र्य मिळालं. 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे भरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. त्यावेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली शेवटी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपल्या माहितीप्रमाणे. आकाशवाणीचे मी चांगला श्रोता होतो. चांगले आणि आकाशवाणी त्या पिरियड मध्ये चालू झाल्यानंतर जे कार्यक्रम दिली ती ऐकण्यासारखी होती. श्रवण करणं, नेहरूंचं भाषण, इंदिराचं भाषण, वडिलांचं भाषण आकाशवाणी चांगल्या प्रकारे दिले. युद्धाच्या वेळासाठी आकाशवाणीने खूपच आठवणी दिल्या. रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलंत. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार. मधुर शब्द कानावर सूर संगती, कृषी औद्योगिक प्रगतीच्या बातम्या किती. मधुर शब्द कानावर सूर संगती, कृषी औद्योगिक प्रगतीच्या बातम्या किती. युवा वनितांनी शास्त्रीय संगीताचे सूर, नभो नाट्यनीये लोक संगीतास पूर. युवा वनितांनी शास्त्रीय संगीताचे सूर, नभो नाट्यनीये लोक संगीतास पूर. प्रिय आमुची आकाशवाणी, प्रिय आमुची आकाशवाणी.
आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत. देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. लेखकासह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.